आई थांब मी आलो हेच ठरले 4 वर्षाच्या पार्थचे शेवटचे शब्द. नागपूर हादरलं. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सकाळची वेळ. आई आपल्या मोठ्या मुलीला स्कूल बसमध्ये बसवत होती. तेवढ्यात मागून आई थांब मी आलो असा हसत खेळत आवाज आला. पण तो आवाज कायमचा शांत होणार होता याची त्या बिचाऱ्या आईला कल्पनाही नव्हती. नागपूरच्या कळमेश्वर मधील ही काळीच पिळवटून टाकणारी घटना आहे. आई मुलीवर लक्ष देत असताना 4 वर्षांचा पार्थ पंकज कांडलकर हसत खेळत बसमागे धावला. आईला काही कळायच्या ड्रायव्हरने निष्काळजीपणे बस सुरू केली आणि पार्थ सरळ मागच्या चाकाखाली आला. ज्या आईला तो हाक मारत होता त्याच आईच्या डोळ्यादेखत तिच्या एकुलत्या एक मुलाचा जीव गेला. या घटनेने कांडलकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरात तो चिमुकला हसत खेळत होता तिथे आज फक्त आक्रोश उरला आहे. पण हा फक्त अपघात आहे की व्यवस्थेने केलेला खून? या घटनेने प्रत्येक पालकाच्या मनात धडकी भरवली आहे. ज्या निष्काळजीपणामुळे एका आईने आपला एकुलता एक मुलगा गमावला त्याला जबाबदार कोण? शाळा प्रशासन, बस मालक की तो ड्रायव्हर? जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे सत्र सुरूच राहील.